विधान परिषदेमध्ये ज्या लोकप्रतिनिधीने हा विषय काढल्यानंतर त्या असलेल्या मंत्र्यांनी उत्तर दिलं, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केल्यानंतर हा कुठल्या धर्माचा विषय येत नाही, हा आरोग्याच्या विषयासंदर्भामधले कोर्टाची फार मोठी टिप्पणी आहे. आता या विषयाचं राजकीय भांडवल होतं प्रत्येक विषयाचं, हे फार दुर्दैवाचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याला धार्मिक वाद आता कुठून सुरू झाले, राज्यामध्ये आता कुठलाही एखादा विषय आला की लगेच त्याला धार्मिक वाद निर्माण होतो. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये ही पद्धत कधी नव्हती, पण आता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक धर्माच्या माध्यमातून एक एक विषय घेऊन अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता 15 ऑगस्टच्या दिवशी आता ते मांसाहारी करायचं नाही अशा प्रकारची बंदी महानगरपालिका नगरपालिकेने केलेली आहे. खरं म्हटलं तर आता विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता असे विषय सारखे रोज चर्चेला येणं आणि त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं, ह्याला सर्वस्व जबाबदार सध्याची असलेल्या महायुतीची आहे. पण ज्या पद्धतीने अजितदादांना म्हटलं का ज्यांना जे खायचं आहे ते खाऊ द्या आणि एकीकडे असा निर्णय येतो, तिकडे भाजपकडून असं म्हटलं जातं की हा निर्णय काँग्रेसच्याच काळात घेण्यात आला होता. असं आहे की काँग्रेसच्या काळात घेतला निर्णय अंमलबजावणी झाली का? तुम्ही कुठलं तरी कायद्याचा आधार घेतला, कोणत्या वेळा झालेल्या निर्णयाचा आधार घ्यायचा आणि लगेच त्याची अंमलबजावणी आम्ही त्या काळात नाही केली, आत्ता केली, पण त्यांनी निर्णय घेतला होता. मग असं आहे की आम्ही त्या काळात निर्णय काँग्रेसने घेतला असेल, तुम्ही लागू करायचं का नाही करायचं तुम्ही ठरवायला पाहिजे ना. तुम्ही लागू करता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते करायचं आहे. लोकांना आता काय खावं याच्यावर पण तुम्ही बंदी घालायला लागला, अवघड आहे. बोलले कबूतरखान्याच्या विषयावरून अजूनही शमलेला नाही, तिथे विरोध होतो आहे. एकीकडे न्यायालयाचा निर्णय आहे संपूर्ण नाही. या बाबतीमध्ये जर मी त्या दिवशी सांगितलं होतं, या महाराष्ट्रामध्ये आता शेतकरी, बेरोजगारी, विकास हा मुद्दे आता बाजूला पडलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून धर्मवाद, मी नेहमी सांगतो, जो उभा केलेला आहे त्याला एखादं कारण मिळालं की त्या कारणाचं राजकीय भांडवल होतं आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होते. ज्यांनी पेरलं आहे ते आता उगवलं आहे असं पाहायला मिळतं आहे. कुठेतरी तुळजापूरच्या मंदिराला धरून नवीन वाद उद्भवतो आहे, जीर्णोद्धाराच्या अनुषंगाने गाभाऱ्याच्या विषयाला नाही. पुरातन विभागाच्या माध्यमातून ती वर्षानुवर्ष जी मंदिरं शेकडो वर्षापूर्वीची, हजारो वर्षापूर्वीची आहेत, त्यांचा मंदिराचा जीर्णोद्धार करताना त्या मंदिराच्या पूर्वीच्या असलेल्या स्ट्रक्चरला धक्का न लावता विकास करण्याच्या संदर्भातली भूमिका असावी. परंतु तो पूर्ण स्ट्रक्चरच बदलून टाकायचा असेल तर त्याला विरोध निश्चितपणे लोक करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.